नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पाटील. 2025 आता या नवीन वर्षाची अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची नवीन नियमावली काय आहे ते आता आपण बघणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, आज अखेर आपल्याकडे बरेच लाभार्थी आहेत ज्यांचा गेले 10-8 महिन्याला व्याज परतावा आलेला नाही. तर तोही व्याज परतावा ह्या मंथ एंड पर्यंत होईल असं अध्यक्षांचं म्हणणं आहे. परंतु 2025 मध्ये ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आता थोडीशी नियमावली आणि काही बदल झाले. त्या बदलाबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर पहिला आणि महत्वाचा बदल असा झालाय की बऱ्याच जणांनी एलसी एडिट करून काही बाराभानगडी केल्यामुळे महामंडळानं आता एलसी बरोबर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं आहे की कास्ट सर्टिफिकेट असल्याशिवाय आमचा एलओआय निघणार नाही. तर कास्ट सर्टिफिकेट मस्ट आहे. त्यासोबत तुमचा उत्पन्न दाखला पाहिजे तहसीलदारांचा 7 लाखाच्या आतला. त्याचबरोबर राशन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल. तर आता जर तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल तर पहिल्यांदा तुम्ही त्याच्या पाठीमागे लागा. जातीचा दाखला असल्याशिवाय तुमचा एलओआय निघणार नाही. आणि बाकीचं मग तुम्ही 15 लाखापासून 50 लाखापर्यंत फायदा घेऊ शकताय. एकाला 15, दोघांना 30, तिघांना 45 आणि चौघांना 50. तो क्रायटेरिया सेमच आहे. तर हा बदल तुमच्या जवळच्या मित्रांना सांगून टाका. शिवाय शेअर करा ज्यांना नवीन आता ह्या योजनेच्या अंतर्गत व्यवसाय उभा करायचा आहे. आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.